सर्वप्रथम मी जे बोलायलो हे आहे साऊंड व्हायब्रेशन्स। हे तुमच्या कानाच्या कोणत्या पार्टवर गेले? आउटर पार्ट। काय म्हणायचं त्याला? पिना। पिनाचं काम आहे जास्तीत जास्त साऊंड कलेक्ट करणे। त्यानंतर कलेक्ट केलेले साऊंड ज्या नलिका मार्फत चालले ती नलिका कोणती आहे? ऑडिटरी कॅनल। ऑडिटरी कॅनल न जे साऊंड व्हायब्रेशन इयर ड्रम पर्यंत नेले तर त्यामुळे इयर ड्रमचं काय झालं? व्हायब्रेशन। इयर ड्रम कोणता पार्ट आहे? मिडल इयरचा पार्ट आहे। इयर ड्रमचे जे व्हायब्रेशन्स आहे हे व्हायब्रेशन फायनली कोणाकडे गेले? कॉक्लिया। आणि कॉक्लिया जो होता तो कोणाचा पार्ट आहे? इनर इयरचा। आणि तिथं एक विशिष्ट प्रकारची रिएक्शन होऊन तिथं जे नर्व्स असतात हे नर्व्स कोणते आहे? ऑडिटरी नर्व्स। आणि हे ऑडिटरी नर्व्स कुठे जातात? ब्रेन कडे। आणि ब्रेन त्याला अनालिसिस म्हणजे समजून घेतं आणि तेव्हा कळतं समोरचा व्यक्ती काय सांगायला होते। लक्षात? सो आता आपण डिस्कस करू वी हिअर साऊंड थ्रू आवर इयर्स। आता आपण हे पाहिलं की आपल्यामध्ये जेव्हा आपण बोलतो हा साऊंड जो प्रोड्यूस होतो याच्या मागचं रिझन काय आहे? कारण लंग्सनं काय केलं? एअरला फोर्स केलं। एअर नॅरो स्लिट मधून पास झाली। ही नॅरो स्लिट कुठे होती? दोन व्होकल कॉर्डच्या मध्ये। त्यामुळे व्होकल कॉर्डचं काय झालं? व्हायब्रेशन, कंपनामुळे काय तयार झाला? ध्वनी। आणि त्यामुळे आपल्याला समजतं की समोरचा व्यक्ती काय बोलायला। दुसरं आपण पाहिलं साऊंड जे आहे ते ऑल डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतं। त्यात आपण हे पण पाहिलं की व्होकल कॉर्डची लेंथ ही फिमेल मध्ये 15 mm, मेल मध्ये 20 mm आणि चिल्ड्रन मध्ये थोडेसे शॉर्ट लेंथचे असतात। आपण हे पण पाहिलं की साऊंड जो आहे हा गॅसियस मीडियम मध्ये पण ट्रॅव्हल करतो, सॉलिड मध्ये पण आणि लिक्विड मध्ये पण। आणि साऊंडची सर्वात जास्त स्पीड ही सॉलिड मध्ये आहे आणि सर्वात कमी ही गॅस मध्ये आहे। आणि तुम्हाला हे पण सांगितलं मी की साऊंडची जी स्पीड आहे हवेमध्ये ती 332 मीटर प्रति सेकंद ते 340 याच्या दरम्यान असते। एक रेंज येते तर आपण 332 मीटर प्रति सेकंद ग्रेड धरून चालू। तुम्ही 340 पण घेऊ शकता। काही विशिष्ट टेम्परेचरचा पण इफेक्ट त्या ठिकाणी आहे हे तुम्हाला पुढच्या स्टँडर्ड मध्ये समजेल। प्रश्न असा आहे की आपण ऐकू कसं येतं आपल्याला? आता बोलू कसं येतं हे पाहिलं, आता शिकू ऐकू कसं येतं। The shape of the outer part of the ear is like a funnel. Funnel म्हणजे तुम्हाला नरसाळ। ओके, नरसाळ नुसतं का? त्याच्यामधून आपण समजा काही आपल्याला एकत्र करायचं पेन वगैरे समजा लहान बॉटल मध्ये टाकायचं तर काय वापरतो आपण? तर आपल्या जे कानाचा आकार आहे ना तर हे फनेल सारखा असतं। आणि त्या हे जो आउटर इयर आहे आपला त्याला म्हणायचं पिना। काय म्हणायचं? जसं की पहा या फिगर मध्ये जर पाहिलं तर हा आपला बाह्य कर्ण आहे पहा। तर आउटर इयरला काय म्हणलेलं आहे? पिना। म्हणजे पहा आपलं कान तुम्हाला माहितीये का? कानाचा शेप थोडासा मोठा काय माहितीये का? कारण जास्तीत जास्त साऊंड त्याला काय करायचं आहे? कलेक्ट करायचं आहे। लक्षात आलं का? म्हणून आपलं जे बाह्य कर्ण आहे आउटर इयर ज्याला आपण पिना म्हणलो तर त्याचं फनेल सारखा आकार काय आहे? कारण आपल्याला जे साऊंड आहे हे जितके जास्त आपल्या कानाचा पृष्ठभाग कव्हर करेल तितकं आपल्याला स्पष्ट ऐकू येईल। त्याच्यामुळं अशा पद्धतीचं स्ट्रक्चर हे आउटर इयरचं असतं। When sounds enter it, it travels down a canal that is the auditory canal at the end of which there is a thin stretch membrane. It is called eardrum. आता एक लक्षात घ्या कानाचे 3 भाग आहेत। एक आहे आउटर इयर म्हणजे बाह्य कर्ण, एक आहे मिडल इयर म्हणजे मधल्या भागातला कानाचा भाग आणि एक आहे इनर इयर। इनर म्हणजे सर्वात आतला भाग। आता लक्षात घ्या इथे दाखवलेले आउटर इयर झालं पिन्ना। पिन्नाचं काम काय आहे? जास्तीत जास्त साऊंड काय करणे? कलेक्ट करणे।
आता आलेला जो साऊंड आहे तो या कॅनल मधून चालला पहा, आहे का एक कानातली नलिका. आता या नलिकेमधून जेव्हा हा साऊंड ट्रॅव्हल करतो, एक मिनिट मी वाटल्यास काय करतो, ब्लॉक केलं थोडंसं. हा, आता एक लक्षात घ्या, जेवढे काही साऊंड आपल्या कानापर्यंत पोहोचले, पिन्नापर्यंत, तर ते आता ज्या बारीक नलिकेमधून आतल्या कानाकडे जातील. तर तो कॅनल काय आहे? ऑडिटरी कॅनल. ऑडिटरी कॅनल म्हणजे काय? एक छोटी नलिका आहे आणि त्यामधून आता साऊंड कुठे चालला? इनर इयर म्हणजे आत कानाच्या आतल्या भागाकडे चालला. आता एक लक्षात घ्या, कानाचा ज्याला आपण पडदा म्हणतो, डोळ्याच्या पडद्याला काय म्हणलो होतो आपण? रेटिना. काय म्हणलो होतो? रेटिना, जिथं इमेजचं फॉर्मेशन होतं. तर कानामध्ये जो आपला पडदा आहे त्याला म्हणायचं इयर ड्रम. काय म्हणायचं? इयर ड्रम. म्हणजे मी जे बोलायलो याच्यामुळं तुमच्या कानामध्ये आवाज अगोदर कुठे जाईल? इयर पिन्ना. तिथून जी नलिका आहे तिचं नाव काय आहे? ऑडिटरी कॅनल. तिथून ते कुठपर्यंत गेला? इयर ड्रम पर्यंत. इयर ड्रम म्हणजे कानाचा कोणता पार्ट आहे? मिडल, म्हणजे कानाच्या मध्यापर्यंत ते इयर ड्रम आहे. पहा, ड्रम माहिती तुम्हाला? ड्रम वाजवल्यावर काय होतं? त्याचं व्हायब्रेशन. तसा हा इयर ड्रम, हा कानाचा ड्रम आहे. जेव्हा मी बोललो ना त्याचं तुमच्या कानामध्ये कंपन व्हायला पहा. लक्षात यायला? म्हणजे आपल्याला तुम्हाला जे ऐकू यायला ना, हे कशामुळे ऐकू यायला माहितीये का? कारण आता इयर ड्रम जो आहे हा व्हायब्रेशन तयार करणार आहे. काय तयार करणार आहे? व्हायब्रेशन. म्हणजे माझ्या बोलण्यामुळं तुमच्या कानातल्या इयर ड्रमचं सातत्यानं काय होत आहे? व्हायब्रेशन, कंपन होत आहे. कधी तो पुश इनवर्ड, कधी पुश आउटवर्ड, कधी तो आत ढकलला जातो, कधी तो बाहेर. टू अँड फ्रो मुवमेंट, त्याला आपण व्हायब्रेशन म्हणलो होतो लेक्चरच्या सुरुवातीला. मग आता सांगा, साऊंड कुठपर्यंत पोहोचला? इयर ड्रम पर्यंत पोहोचला. इयर ड्रमचं काय होतं? व्हायब्रेशन. कानाच्या कोणत्या भागामध्ये येतो? मिडल इयर. आता द इयर ड्रम इज लाईक अ स्ट्रेच रबर शीट. आता इयर ड्रमचं वैशिष्ट्य काय? मी त्याला पडदा म्हणलो, म्हणजे रबर सारखं येते. त्याचं सातत्यानं काय होणार आहे? व्हायब्रेशन. तुम्हाला कोणीही बोललं ना, प्रत्येक आवाजानं सातत्यानं तुमच्या इयर ड्रमचं काय होत असतं? व्हायब्रेशन होत असतं. आता साऊंड व्हायब्रेशन मेक्स द इयर ड्रम व्हायब्रेट. म्हणजे जेवढे काही ध्वनी साऊंड तुमच्या कानापर्यंत पोहोचायले, अर्थातच ते काय आहे? साऊंड व्हायब्रेशन. राईट? साऊंड व्हायब्रेशन मुळे तुमचा जो इयर ड्रम आहे ते काय व्हायला? व्हायब्रेट, म्हणजे तो कंप पावायला लागला. द इयर ड्रम सेंड व्हायब्रेशन टू द इनर इयर कॉक्लिया. आता इयर ड्रम काय करला पहा? इयर ड्रमचं काय झालं? व्हायब्रेशन. मग इयर ड्रम शांत बसायला का? नाही. त्यानं काय केलं? स्वतःचे व्हायब्रेशन तयार केले आणि हे व्हायब्रेशन आता त्यानं इनर इयरच्या कोणाकडे पाठवले? कॉक्लिया. पहा, कॉक्लिया कुठं आला? इनर इयर. म्हणजे पहा, लक्षात घ्या, सर्वात अगोदर जेव्हा साऊंड आला होता तो कुठे आला होता? आउटर इयर. नंतर कुठे आला? मिडल इयर. आणि फायनली तो कुठे गेला? इनर इयर. इनर इयर मधला कोणता पार्ट आहे? कॉक्लिया. मग कॉक्लियाकडे व्हायब्रेशन आपण पाठवले का? नाही. ते कोणी पाठवले? इयर ड्रमनं कॉक्लियाकडे काय पाठवले? व्हायब्रेशन. फ्रॉम देअर द सिग्नल ऑडिटरी नर्व्स goes to the brain, that is how the ear. आता हे कॉक्लिया काय करतो? हे कॉक्लिया काय करतो? तिथं ऑडिटरी नर्व्स जे आहेत ते जनरेट होतात आणि हे ऑडिटरी नर्व्स कुठे चालले? आपल्या मेंदूपर्यंत. आणि मेंदूला कळतंय की समोरचा व्यक्ती काय बोलत आहे. इथे लक्षात, एवढी सारी प्रोसेस त्यामध्ये आहे. पहा, इथं इयर ड्रम दाखवलेला आहे, इथं कॉक्लिया दाखवलेला आहे. कॉक्लिया काय करणार? ऑडिटरी नर्व्स कोणाकडे पाठवणार? ब्रेन कडे.
आणि त्याच्यामुळे कळतं आपल्याला की समोरचा व्यक्ती काय बोलत आहे. येते लक्षात? ठीक आहे. तर ओव्हरऑल आपल्याला कसं ऐकू येतं हे मी तुम्हाला पुन्हा एकदा फायनली शॉर्ट मध्ये सांगतो. पण सर्वप्रथम मी जे बोलायलो हे आहे साऊंड व्हायब्रेशन्स. हे तुमच्या कानाच्या कोणत्या पार्टवर गेले? आउटर पार्ट. काय म्हणायचं त्याला? पिना. पिनाचं काम आहे जास्तीत जास्त साऊंड कलेक्ट करणे. त्यानंतर कलेक्ट केलेले साऊंड ज्या नलिका मार्फत चालले ती नलिका कोणती आहे? ऑडिटरी कॅनल. ऑडिटरी कॅनल न जे साऊंड व्हायब्रेशन इयर ड्रम पर्यंत नेले तर त्यामुळं इयर ड्रमचं काय झालं? व्हायब्रेशन. इयर ड्रम कोणता पार्ट आहे? मिडल इयरचा पार्ट आहे. इयर ड्रमचे जे व्हायब्रेशन्स आहे हे व्हायब्रेशन फायनली कोणाकडे गेले? कॉक्लिया. आणि कॉक्लिया जो होता तो कोणाचा पार्ट आहे? इनर इयरचा. आणि तिथं एक विशिष्ट प्रकारची रिएक्शन होऊन तिथं जे नर्व्स असतात हे नर्व्स कोणते आहे? ऑडिटरी नर्व्स. आणि हे ऑडिटरी नर्व्स कुठे जातात? ब्रेन कडे. आणि ब्रेन त्याला अनालिसिस म्हणजे समजून घेतं आणि तेव्हा कळतं समोरचा व्यक्ती काय सांगायला. होते लक्षात? सो अशा पद्धतीची ही आपल्या कानाची रचना आहे. नेक्स्ट लेक्चर आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. इथे एक नाव दिसेल. काय आहे? इस्टेचियन ट्यूब. आता या इस्टेचियन ट्यूबचं वैशिष्ट्य काय माहिती का? जर आपल्याला आपण श्वास कसा घेतो बरं? एक तर नाकाने घेऊ किंवा आपल्या घशातून घेऊ, बरोबर आहे का? पण नाक आणि तोंड बंद केल्यावर आपण श्वास घेऊ शकतो का? तर आन्सर आहे हो. तर कशाच्या साहाय्यानं? इस्टेचियन ट्यूबच्या साहाय्यानं सुद्धा आपण काय करू शकतो? श्वास घेऊ शकतो. तसं काही तुम्ही एक्सपेरिमेंट करू नका, फक्त सायंटिफिकली काही गोष्टी मी तुम्हाला सांगायलो. आता या व्यतिरिक्त तुम्हाला माहित असेल इयत्ता 6वीला तुम्ही माहित असेल की आपल्या शरीरामध्ये किती हाडं होती बरं? 206 पैकी 6 हाडे ही आपल्या कानामध्ये आहे. उजव्या कानामध्ये 3, डाव्या कानामध्ये 3. त्यांना ऑसिकल्स म्हणतात. तर ते ऑसिकल्स चेन ऑफ 3 बोन्स ती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये शरीरातलं सर्वात लहान हाड कोणतं होतं? स्टेक्स, ज्याला तुम्ही कडी म्हणलं होतं, हे की नाही? आणि आपल्या शरीरातलं सर्वात मोठं हाड कोणतं आहे? फेमर. उर्मिका हे सर्वात मोठं आहे. आणि शरीरातलं सर्वात लहान हाड कोणतं आहे? स्टेक्स, कडी. हे सुद्धा आपल्या कानामध्ये आहे. तर अशा पद्धतीची आपल्या इयरची रचना.